नमस्कार, मी किरण रेडे. आवाज जामखेडचा या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीलाच सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली दी अहमदनगर जिल्हा बँकेच्या ताळेबंद अहवालातून पंतप्रधानानंतर सर्वात मोठे सर्वोच्च पद असलेले प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा फोटो मात्र या अहवालातून वगळण्यात आला. आज मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या समोर जाऊन काळ्या फिती बांधून घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला आणि यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना आवाज जामखेडशी व्यक्त केल्या. दी अहमदनगर जिल्हा बँकेची स्थापना 1997 साली झाली व 1958 साली सुरुवात झाली. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेची ओळख जिल्ह्यात आहे. सोसायटीच्या माध्यमातून चालणारी सहकारातील ही अग्रगण्य संस्था आहे. मारुतराव घुले पाटील, त्यावेळी असलेले खासदार मोतीभाऊ फिरोदिया यांनी या बँकेची स्थापना करून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सुरू केली. या पहिल्याच पंचवार्षिकसाठी मोतीभाऊ फिरोदिया यांनी चेअरमन म्हणून काम पाहिलं होतं. यावेळी मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन त्या साली झाले व त्यांनी देखील समाधान व्यक्त केले होते. अशी संस्थेची गरज या जिल्ह्याला होती व ती गरज या माध्यमातून पूर्ण होईल. सहकारातील ही बँक नावरूपाला येऊन मोठी बँक म्हणून पुढे आली. ही बँक बऱ्याच वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे. पंतप्रधान मोदींपासून जिल्ह्यातील सर्व आमदारांपर्यंत सर्वांचे फोटो या अहवालामध्ये आहेत. परंतु पंतप्रधानानंतर येणारे पद असणारे सभापती पद असणारे प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो मात्र अहवालातून गायब आहे. हा फोटो जाणून बुजून टाळला की काय असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना व जनतेला पडलाय. याचाच निषेध म्हणून आज भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेसमोर येत काळ्या फिती बांधून बँकेच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, शहराध्यक्ष संजय काशीत, सभापती शरद कारले, माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर, उपसभापती नंदकुमार गोरे, माजी सभापती गौतम मुतेकर, मनोज काका कुलकर्णी, संचालक सचिन भुमरे, शरद जगताप, वैजनाथ पाटील, पांडुरंग उबाळे, विजयसिंह पवार, राहुल चोरगे, महारुद्र महारनवर, गोरख घनवट, चेअरमन उद्धव हुलगुंडे सह भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. पाहुयात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र व विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा या अहवालामध्ये फोटो वापरलेला नाही. हे संविधानिक पद आहे. हे राज्यपालानंतर 2 नंबरचं पद आहे. जाणून बुजून या प्रशासनाने राम शिंदे साहेबांचा फोटो न वापरल्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी जामखेड तालुका या सहकार जिल्हा बँकेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आपल्या कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि संविधानिक पदावर असलेले राज्याचं नेतृत्व विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचं आज डिस्ट्रिक्ट अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वार्षिक अहवालात त्यांचं फोटो छायाचित्र न छापल्यामुळं आज आम्ही जामखेड तालुका भाजपच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. आज अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेसमोर भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने जो जिल्हा बँकेने हा 24-25चा वार्षिक ताळेबंद अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालात आपला कर्जत जामखेडचे भूमिपुत्र ज्यांना जिल्ह्याची ओळख म्हणून आणि राज्याची ओळख म्हणून असं ओळखलं जातं असे विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा ह्या अहवालात छायाचित्र वापरलं गेलं नाही. आपल्या राम शिंदे साहेब म्हणजे जिल्ह्याचं राज्याचं या ठिकाणी भूषण आहे. राज्यपालांनंतरचं 2 नंबरचं संविधानिक पद या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधीकडे किंवा जिल्ह्याच्या प्रतिनिधीकडे असताना जिल्ह्याच्या कुठल्याही सहकारी संस्थेने असो किंवा राजकीय संस्थेने असो साहेबांचं या ठिकाणी छायाचित्र छापणं बंधनकारक असताना किंवा जिल्हा सहकारी बँकेची याच्यात बँकेची उंची वाढली असती असं असताना जाणून बुजून
जिल्हा बँकेच्या प्रशासनाने एक जाणून बुजून खोडसळपणा केला आणि आमच्या भारतीय जनता पार्टी कर्जत जामखेडच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अगदी मनाचं खच्चीकरण झालं किंवा तीव्र भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उमटल्या की हा बँकेचा आपण निषेध करायचा. म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मीटिंग घेऊन आम्ही जिल्हा बँकेच्या निषेधाचा ठराव आज या ठिकाणी केला आणि जिल्हा बँकेचा तीव्र निषेध जिल्हा बँकेच्या जामखेडच्या शाखेच्या समोर या ठिकाणी करत आहोत. जिल्हा सहकारी बँकेचा आज खऱ्या अर्थानं राज्यामध्ये आणि देशामध्ये एक सहकाराच्या क्षेत्रात असलेला एक सर्वात मोठा नावलौकिक आहे. खऱ्या अर्थानं जर या बँकेचा इतिहास आपण जर पाहिला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात या बँकेची सत्ता ही कायमस्वरूपी आत्तापर्यंत राहिलेली आहे. परंतु पूर्वीचा जर आपण इतिहासाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं ना. स. परांदे सर ज्यावेळेस या राज्याचे विधान परिषदेचे सभापती होते त्यावेळेस देखील या बँकेने परंपरा जपत त्या ठिकाणी त्यांचा फोटो आपल्या अहवालामध्ये दाखल केलेला होता. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात लोखंडे साहेब देखील विरोधी पक्षाचे त्या ठिकाणी आमदार होते तरी देखील या बँकेने आपली परंपरा जपली आणि अहवालामध्ये तो फोटो त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता. परंतु आज आपल्याला अशी दुर्दैवाची बाब आहे की अनेक वर्षानंतर या बँकेवर ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता आहे आणि तरी देखील या भारतीय जनता पार्टीचा खरा पाईक असणारा सर्वसामान्य कुटुंबातून त्या ठिकाणी तयार झालेलं हे नेतृत्व आज राज्याचे एका मोठ्या आणि संविधानिक पदावर असताना खऱ्या अर्थानं या बँकेच्या प्रशासनाच्या पाठीमागून जे चालवणारे प्रस्थापित आहेत या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक हा फोटो डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि या प्रस्थापितांच्या खऱ्या अर्थाने विरोधात तयार झालेलं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने या अहवालाचा आम्ही जाहीर असा निषेध करतो. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक यांचा आम्ही सर्वजण जाहीर असा निषेध करत आहोत. या ठिकाणी बँकेने जो अहवाल सादर केला या अहवालामध्ये या राज्याचे विधान परिषद सभापती सन्माननीय राम शिंदे साहेब यांचा फोटो टाळा. का टाळा, काय कारणे, तांत्रिक चुका किंवा काही असतो. परंतु आज जर विचार केला तर ही जी जिल्ह्याची बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असतानाही माननीय शिंदेसाहेबांचा फोटो जाणून टाळल्यामुळं ह्या सहकार शाखेतील जे संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत यांचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत की हे जे लाभलेले नेतृत्व आहे हे जिल्ह्याचं नव्हे ते राज्याचं नेतृत्व आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढाल नेतृत्व आणि हे धनदांगट्यांना सहन होत नाही. त्यामुळं तुम्ही तळ हाताला किती जरी सूर्य झाकण्याचा प्रयत्न केला तरी साहेबांचं अस्तित्व, साहेबांचं नेतृत्व कुणी डावलू शकत नाही, कुणी झाकू शकत नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील नेत्यांचा मी जाहीरपणे पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. अहमदनगर जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. वार्षिक ताळेबंद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध झाला. परंतु या ताळेबंदामध्ये महाराष्ट्राचे सभापती, या तालुक्याचे भूमिपुत्र, या तालुक्याचे लाडके नेते, या तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून ज्याने महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलेलं आहे अशा भूमिपुत्राचा फोटो या बँकेच्या प्रशासनाने अहवालामध्ये छापलेला नाही. खरं तर भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला 2 सभापती दिले, एक ना. स. परांदे साहेब आणि दुसरे राम शिंदे साहेब. काँग्रेस गेल्या 57-58 वर्ष राज्य करत असताना त्यांना या जिल्ह्याला सभापती पद देता आलं नाही. परंतु या जिल्ह्यावरती विश्वास टाकला, राम शिंदेवरती विश्वास टाकला आणि त्यांना सभापती पद मिळालेले. आणि ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे, जिल्हा बँकेसाठी गौरवाची बाब आहे. सामान्य शेतकऱ्यांचा, आमच्या सामान्य सभासदाचा मुलगा आज महाराष्ट्राचा सभापती झालेला आहे. परंतु जिल्हा बँकेने त्यांच्या अहवालामध्ये या सभापतीचा फोटो छापलेला नाही. खरं तर अनेक लोकांचे फोटो या अहवालामध्ये आहेत. या अहवालामध्ये सभापतीचा फोटो असणं आवश्यक होतं, नाही तो शेतकऱ्याचा बहुमान होता. हा शेतकऱ्याचा बहुमान
ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही बँक चालते त्या बँकेने टाळलेला आहे आणि म्हणून शेतकरी म्हणून या बँकेच्या प्रशासनाचा निषेध करतो. जामखेडचा नागरिक म्हणून या बँकेच्या प्रशासनाचा निषेध करतो. जामखेड तालुक्यातल्या सुज्ञ लोकांच्या वतीने या बँकेचा प्रशासनाचा निषेध करतो की ज्या प्रशासनाने एक बहुजनाचं लेकरू एवढ्या मोठ्या पदावर असताना या बहुजनाच्या पैशावरती मोठे झालेल्या या बँकेच्या प्रशासनाने त्यांचा फोटो या अहवालामध्ये छापू नये आणि बहुजनाच्या नेतृत्वाला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करावा. हा मोठा धक्का सामान्य माणसाला आहे आणि म्हणून या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि या प्रशासनाचा धिक्कार व्यक्त करतो आणि थांबतो.